नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी लवकरच प्रेफरन्सची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यूची प्रक्रियेला देखील सर्वांना सामोरं जावं लागेल. इंट्रोडक्शन देताना त्या ठिकाणी इंग्लिशमधून इंट्रोडक्शन कसा द्यायचा तेच आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. अगदी मराठी माध्यमाचे कॅन्डिडेट देखील इंग्लिशमधून इंट्रोडक्शन देऊ शकतात. जर तुम्ही इंग्लिशमधून इंट्रोडक्शन दिला तर तो तुमचं एक प्रकारचं वेगळं इम्प्रेशन असतं आणि त्यालाच आपण फर्स्ट इम्प्रेशन असं म्हणू शकतो. त्यामुळं कशा पद्धतीने इंट्रोडक्शन द्यायचा, 1 मिनिटामध्ये कसा द्यायचा असतो ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. वेळेनुसार तुम्ही त्या ठिकाणी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हिनिंग वापरू शकता. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गुड मॉर्निंग सर मॅडम, माय नेम इज सचिन मारुती कोकणे. आय एम फ्रॉम पुणे डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. In year 2013, I have completed my BSc Physics with first class from Savitribai Phule Pune University. In year 2015, I have completed my MSc Physics with first class from Savitribai Phule Pune University. In year 2019, I have completed my B.Ed Bachelor of Education with first class from Savitribai Phule Pune University. I have also qualified TET, CTET and TET exam. I have 10 years teaching experience. I am passionate about teaching because I enjoy helping students learn, think creatively and build confidence. I believe a good teacher not only teaches subject but also inspires student with values, discipline and curiosity. I always try to make my classroom interactive, student centered and engaging by using activity based learning and technology whenever appropriate. If I get this opportunity, I will work with sincerity, dedication and responsibility for the overall development of my student and the school. अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिशमध्ये अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी सुरुवातीला 1, 2, 4 वाक्य जरी चांगल्या पद्धतीने बोलले तर तुमचं ते फर्स्ट इम्प्रेशन असणार आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीने सर्वांनी सेल्फ इंट्रोडक्शनची तयारी करून ठेवा तुमच्या विषयानुसार. अगदी इथे फर्स्ट क्लासच असायला पाहिजे असं काही नाही आहे. एखाद्याचा अगदी पास क्लास देखील असेल तर तो पास क्लास सांगण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट फक्त MSc फिजिक्स एवढं जरी म्हटलं फ्रॉम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी किंवा BSc फिजिक्स फ्रॉम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तसंच झालं, तसं म्हणलं तरी चालेल. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला क्लास सांगायचाच आहे. बरेच जण विचारतील की क्लास सांगायलाच पाहिजे का, माझा पास क्लास आहे. घाबरू नका, तुम्ही ते स्किप करू शकता. तुमच्या अजूनही याच्यामध्ये तुम्ही तुमच्या काही ॲक्टिव्हिटी अदर असतील, NCC असेल, NSS असेल किंवा अदर ॲक्टिव्हिटी असतील तर त्या संदर्भात तुम्ही मांडू शकता. तर अशा पद्धतीने हा इंट्रोडक्शन सर्वांनी द्या. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.